बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर अनेक मराठी माणसांचं स्वप्न पूर्ण झालंय असं सध्या जे आहे वातावरण राज्यात पाहायला मिळत आहे. कारण काय तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र येत मुंबई महापालिकेसाठी युतीची घोषणा केली. सुरुवातीला 5 जुलैला एकत्र आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलो आहोत आता एकत्र राहण्यासाठीच अशी घोषणा केली. शिवाय आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असं विधान राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्याचवेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या एकत्र येण्याचं श्रेय देवेंद्र फडणवीस यांना देत मिश्किल टिप्पणीही केली होती. अनेकांनी निवडणुकांमुळे ते एकत्र येण्याची चर्चा सुरू केली, पण दोन्ही ठाकरे एकत्र येण्यासाठी एका मामाचा मोठा हात आहे. त्यांनी एकत्र यावं यासाठी त्यांनी पडद्यामागं त्या मामांनी सूत्र हलवली होती. ते मामा नेमके कोण आहेत, या युतीचे काय परिणाम होतील याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. समस्त शिवसैनिक आणि मनसैनिकांची इच्छा पूर्ण करताना उद्धव आणि राज यांनी एकत्र येत युतीची घोषणा केली. त्यांनी जागा वाटपाचा आकडा जाहीर केला नसला तरीही मुंबईत मराठी महापौर बसेल आणि तो आमचाच असेल असं देखील त्यावेळी त्यांनी सांगितलं. महायुतीचं जागा वाटप रखडलं असताना ठाकरेंनी मात्र युती करत प्रचारात आघाडी घेतली. यावेळी दोन्ही पक्षाच्या सैनिकांनी अर्थातच कार्यकर्त्यांनी विजय जल्लोष केला. कारण कोणत्याही निवडणुकीपेक्षा दोन भाऊ एकत्र आल्याचा जास्त आनंद त्यांना होता. उद्धव ठाकरे यांचं संघटन आणि राज यांचं वक्तृत्व यामुळे मुंबई जिंकल्याची भावना या कार्यकर्त्यांमध्ये आताच पेरल्या गेली. दोन भाऊ एकत्र यावेत यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. संजय राऊत यांना कुटुंबाच्या फ्रेममध्ये घेत त्यांचं योगदान अधोरेखित करण्यातही आलं. पण पडद्यामागून मात्र एक व्यक्ती दोघांना एकत्र आणण्यासाठी अनेक वर्षांपासून काम करत होती. ती व्यक्ती होती चंदू मामा वैद्य. दोन्ही ठाकरेंचे ते सख्खे मामा आहेत. अनेक वर्ष राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं यासाठी ते प्रयत्न करत होते. चंदू मामांनी सांगितलंही होतं या बाबतीत की आपण काय करतोय काय नाही, आणि त्यांच्या इच्छा पण त्यांनी बोलून दाखवल्या. आता चंदू मामा यांनी दोन्ही भाऊ एकत्र आल्याचा खूप जास्त आनंद झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाची ताकद आता वाढणार आहे. मराठी माणसाला याचा मुंबईत फायदा होईल असं चंदू मामा यांनी म्हटलंय. याआधी चंदू मामा यांनी अनेक मुलाखतींमध्ये उघडपणे बोलून दाखवलं होतं की उद्धव आणि राज या दोघांना एकत्र पाहणं हे केवळ त्यांचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न. ठाकरे कुटुंबातील महत्वाच्या कार्यक्रमात ते नेहमी उपस्थित असतात. त्यामुळे त्यांना असणाऱ्या आदराचं स्थान हे अधोरेखित होतं. त्यांनी दोन्ही भावांच्या भेटीसाठी मध्यस्थी केल्याचं मानलं जातं. जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातली राजकीय संघर्ष जे आहे ते टोकाला गेले होते, त्यांनी टोक दाटलं होतं, तेव्हा चंदू मामांनी अत्यंत भावनिक विधान केलं होतं. ते म्हणाले होते की राजकारणात कितीही मतभेद असले तरी रक्ताचे नाते कधीच तुटत नाहीत. वेळ पडल्यावर दोन्ही भाऊ एकमेकांसाठी धावून येतील असं म्हणत युती अशक्य नाही हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. राज आणि उद्धव एकत्र आले तर महाराष्ट्रात तिसरी कोणती शक्ती टिकणार नाही असं देखील ते म्हणाले होते. तसेच सर्वात अलीकडे त्यांनी मला आता राजकारण समजत नाही पण मला प्रेम समजतं असंही बोलले होते. बाळासाहेबांच्या दोन्ही वारसांनी एकत्र बसून चहा पिणं हेच माझ्यासाठी सर्वात मोठं समाधान असेल असं म्हणत त्यांनी भावनिक साधही घातली होती. शिवाय ते बोलण्याबरोबर ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी पडद्यामागे कसोशीनं प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांनी युती झाल्यावर दोन्ही भाऊ एकत्र आल्याचा खूप जास्त आनंद झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे दोन्ही पक्षाची ताकद वाढणार, मराठी माणसाला याचा फायदा होईल असं चंदूमामा म्हणाले. त्याचबरोबर आज बाळासाहेब असते तर हा आनंद द्विगुणित झाला असता असं म्हणत बाळासाहेबांच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा देखील दिला. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना युती व्हावी यासाठी राज आणि उद्धव ठाकरे यांचे मामा चंदू मामा वैद्य यांनी 2015 मध्ये प्रयत्न केला होता. जेव्हा उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती तेव्हा राज ठाकरे त्यांना भेटायला रुग्णालयात गेले होते. या भेटीमागे चंदू मामांनी केलेला फोन आणि त्यांनी साधलेला संवाद कारणीभूत होता असं बोललं जातं. त्यांनी राज ठाकरेंना सांगितलं होतं की राजकारण बाजूला ठेव, आधी भाऊ म्हणून धावून जा. त्यानंतर राज यांनी उद्धव यांची भेट घेत त्यांच्या गाडीचं सारथ्य देखील केलं होतं. तसेच दोघेही एकत्र येणं चांगलं आहे. कोण राज्य करेल नाही करेल मी खोलात जाणार नाही, पण शेवटी राज्य येईल आणि मराठी माणसाचं चांगलं होईल. युती का होत नाही याचं कारण समज गैरसमज आहेत. आज या दोघांनीही सांगितलंय की चिल्लर गोष्टी बाजूला करायला ते दोघेही तयार आहेत. साहेबांना यामुळे शांती मिळेल, माणसांना आशावादी राहावं. काही कारणास्तव वेळ लागला पण आता सूर्य प्रकाशाची अंधुक किरणं दिसू लागली आहेत. आपण त्याला नमस्कार करून सूर्य लवकर उगवेल अशी प्रार्थना करूया असं म्हणत कायम आशावाद त्यांनी बोलून दाखवला. म्हणजेच एकंदरीत चंदू मामा हे बाळासाहेबांच्या निधनानंतर दोन्ही ठाकरे यांनी एकत्र यावं यासाठी प्रयत्न केले होते. विशेष म्हणजे वैद्य यांनी
दोन भाऊ एकत्र यावेत यासाठी संजय राऊत यांनी प्रयत्न केल्याचं सांगत त्यांचंही कौतुक देखील केलं. आता दोन भावांची युती मुंबईसह ठाणे, नाशिक आणि पुणे या महत्वाच्या शहरांमधील महानगरपालिका निवडणुकांमध्ये मोठा गेम चेंजर ठरणार. 2014 आणि 19च्या विधानसभा निवडणुकीत मनसेनं शिवसेनेची मतं फोडली होती, पण सर्वात मोठा फटका 2009 साली बसला होता. कारण त्यामुळे शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद देखील मिळू शकलं नव्हतं. त्याचा फायदा भाजपला झाला होता. आता हे विभाजन टाळल्यास महायुतीच्या जागा घटण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या युतीमुळे एकनाथ शिंदे यांचं राजकीय मूल्य कमी होण्याची देखील शक्यता आहे. कारण बहुमत असलेल्या भाजपला फक्त मुंबईसाठी एकनाथ शिंदे यांची गरज आहे, पण या युतीचा मोठा फटका शिंदेंना बसण्याची शक्यता त्यामुळे वाढली. याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला थेट संदेश दिला. उद्धव ठाकरे म्हणाले की आता जर चुकाल तर संपाल आणि फुटाल तर पूर्णपणे संपून जा. यामुळे पुन्हा तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा सोडू नका. या शब्दांतून त्यांनी मराठी जनतेला इशाराच दिलाय असं समजायला हरकत नाही. या युतीमुळे आगामी महापालिका निवडणूक विशेषतः मुंबई महापालिकेवर याचा मोठा परिणाम होणार असल्याचं चित्र आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं मराठी मतदार पुन्हा एकत्र येईल असा विश्वास दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. एकूणच काय तर अनेक वर्षांनंतर ठाकरे घराण्याची एकजूट महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय लिहिणार असल्याचं सध्या तरी स्पष्ट दिसतंय. तर दुसरीकडे राजांनी काही गोष्टी प्रचार सभेत बोलू असं म्हणत प्रचाराची राळ उडणार असल्याचेही लवकरच संकेत दिले. युती जाहीर झाली असली तरी जागा वाटपाबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये. कोणता पक्ष कुठे आणि किती जागा लढवणार याबाबत सध्या जे आहे तो पडदा ठेवण्यात आला. यावर ठाकरे बंधूंची ही युती मुंबईसह नाशिक, कल्याण, डोंबिवली, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर महापालिकांसाठी असणार आहे अशी माहिती यापूर्वी संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. आता युतीची अधिकृत घोषणा तर झाली आहे, पण जागा वाटपाचं काय याची उत्कंठा अनेकांना लागली. जागा वाटपाचे तपशील आता जाहीर केले जाणार नसल्याचं स्पष्ट करत राज ठाकरे यांनी त्यामागचे कारणे सांगितलं. महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवणारी टोळी आहे. त्या टोळ्या फिरतायत, त्या सक्रिय आहेत. त्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्त ऍड झाल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधली मुलं, नेत्यांची मुलं जे आहेत ते पळवतायत असं म्हणून भाजपवर त्यांनी टीका केली. आता ही युती किती काळ टिकते आणि तिचा राजकीय परिणाम काय होतो याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी पाहत राहा लेट्स अप मराठी.